हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल गोविंद हे गोपाल हे हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव। हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे
पाचवे कृष्ण भगवान श्री चक्रधर स्वामी यांना कृष्ण का म्हणायचं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये प्रत्येक माणूस कृष्ण असतो, प्रत्येक माणूस कंस असतो, प्रत्येक माणूस रावण असतो, राम असतो. कधी कधी तो जन्माला येतो. म्हणून तुम्ही डायरी घेऊन बसा दिवसभर आणि लिहित बसा कुठल्या तासात तुम्ही कसे होते. तुमच्या लक्षात येईल की या वेळेला मी राम होतो, या वेळेला मी ज्ञानेश्वर होतो, या वेळेला मी कृष्ण होतो, या वेळेला मी चक्रधर होतो. 24 घंटे चोर सुद्धा चोर राहत नाही. कुठेतरी सद्बुद्धी त्याच्यामध्ये येते, त्यावेळेस त्याचं रूप बदललेलं असतं. एका कोर्टामध्ये चोराला शिक्षा दिली आणि दया आली. न्यायाधीशाला म्हणाले, अरे त्या वाड्यामध्ये कुत्र मोठं आहे, तू गेला तुला चावलं असतं तर. म्हटला, नाही चावलं साहेब, एवढं मोठं ओझं उचललंस तू, कमरेला लचका बसला असता तर. म्हणे, नाही बसला साहेब. अशा वेळेला एखादा सोबत घ्यायचं की नाही रे. तो म्हटलं, इमानदार माणसंच भेटत नाही साहेब. इथं तो कृष्ण आहे, क्षणभराचा कृष्ण आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायातली एक गोष्ट मला आवडली की विना घेऊन जो उभा राहतो ना विनेकरी, त्याच्या सगळी पाया पडतात. भले तो दारुडे असेल, तो कसा असेल, लबाड असेल, भांडखोर असेल, पण त्यावेळेला तो नारदाच्या भूमिकेमध्ये असतो. नेहमी नसतो, पण त्यावेळेला तो नारदाच्या भूमिकेमध्ये असतो. प्रत्येकाची भूमिका अशी वेगवेगळ्या स्वरूपाची प्राप्त प्रसंगी ती बदलत असते. आणि मग तुम्हाला स्थिर कुठं व्हायचं हा प्रश्न आहे. कुठल्या भूमिकेवर स्थिर व्हायचं, तसंच तुम्हाला राहायचं. ती संधी आली की तुम्हाला तिथे उडी मारायची, तिथं थांबायचं, तुम्हाला विचलित व्हायचंच नाहीये. अशी संधी परमेश्वर प्रत्येक माणसाला देत असतो. पूर्णपणे ती संधी ज्यांना आपोआपच प्राप्त झालेली स्वतःची आहे आणि म्हणून त्यांना कृष्ण म्हणायचं. चक्रधर स्वामींना कृष्ण यासाठीच म्हणायचं आहे. एका आजीचा नातू शहरमध्ये आहे, नाशिकला खेड्यात राहते. आजी पैसे पाठव, पोस्ट बनवतो. आजी पैसे पाठवले तुमच्या नातवाने. माझ्याकडे कशाचे पैसे, पण माझा कृष्ण मदत करीन बरं का, माझा देव त्याला मदत करीन. बरेच दिवस जातात, म्हातारी तशीच म्हणते. बोर्डाची परीक्षा येते त्यावेळेस पोस्टमन त्याला पाठवतो, पोस्टमनला पोस्ट ऑफिस मधून. तो सांगतो, आजी आता पैसे द्यावे लागतील बरं का, 400 रुपये त्याची फीस भरायची आहे. कसले पैसे माझ्याकडे, माझा कृष्ण देईल ना. असंच तो पोस्टमन पोस्ट मास्तरला सांगतो, साहेब तिच्याकडे पैसे नाही, ती असं म्हणते. तो म्हणतो, अरे लेकरू हुशार आहे, मी देतो पैसे. 400 रुपये पोस्ट मास्तर पाठवतो. त्यावेळेस तो कृष्ण झालेला असतो, क्षणभराचा कृष्ण झालेला असतो. क्षणभरात तुम्हाला राग येतो, त्यावेळेस तुम्ही काहीतरी करून बसता, त्यावेळेस तुम्ही कंस झालेले असता. समाज अडचणी निर्माण करतो, त्यावेळेस तुमची द्रौपदी होत असते. तुम्ही ओरडत असता, धावा करत असता. तो एक क्षण वेगळा असतो. कधीतरी या गर्दीमध्ये विदुर सारखा माणूस, नीतिवान असलेला माणूस नीतिशास्त्र लिहितो आणि सांगतो, त्यावेळेस तो विदुर असतो. असा एखादा माणूस ज्यावेळेस बोलतो, सुनेच्या बाजूने बोलतो, नका रे तिला त्रास देऊ, दुसऱ्याच्या घडून आली ती, त्यावेळेस तो विदुर असतो. आपल्याला आत्मनिरीक्षण करायचे की आपण कोण कोण असतो आणि आपल्याला कायमचं कोण व्हायचं आहे. कायमचं कोण व्हायचं आहे हा आपला महत्वाचा जीवनाचा भाग आहे. हेच भगवान श्री चक्रधर स्वामी एका सूत्रातून सांगतात आपल्याला. भगवान कृष्ण श्लोकातून बोलत होते, ज्ञानेश्वर महाराज ओवीतून बोलत होते, वामन पंडित श्लोकातून बोलत होते, कबीर दोह्यातून बोलत होते, आणि तेच तुकोबा अभंगातून बोलत होते, आणि त्या अगोदर तेच भगवान श्री चक्रधर स्वामी सूत्रातून बोलत होते.
सूत्र म्हणजे छोटस वाक्य लक्षात ठेवा, त्याला वचन म्हणतात. वचन मराठीमध्ये छोटस वाक्य. छोटं असलं म्हणून काय झालं, कोणी रुरा तर छोटाच होता ना जगाच्या मनाने, ढोऱ्या डोंगरापेक्षा लहानच होता. पण छोट्यामध्ये किंमत असते. तुमचा बंगला आहे, खूप शेती आहे, पण तुमच्या सहीमध्ये आहे ती. कुणाला दिलं फक्त तुम्ही सही केली ना, सहीचा आकार तरी किती काय असा मोठा. आपला राष्ट्रध्वज किती मोठा आहे असा. छोट्या दुकानात जे कपडे आहेत तेवढा बी तर नाही तो, पण एक तो आपला मानबिंदू आहे. आणि म्हणून काही मानसपुत्र असतात. सूत्र हे स्वामींचे मानसपुत्र आहेत. स्वामींचे मानसपुत्र आहेत. इतकं महत्वाचं आणि पिळदार अमृताच्या कुंभासारखं असलेलं ते वाक्य, एक एक वाक्य महत्वाचं आहे. कधीतरी अकबराने कबीराला विचारलं, कबीरा मला असं एखादं वाक्य लिहून दे बरं, मी दुःखात असताना वाचलं की मला बरं वाटेल, आणि मी सुखात असलं तर वाचलं तरी मला बरं वाटेल, असं एखादं वाक्य. खूप दिवसानंतर कबीराने ते वाक्य आणलं, अंगठीवर करून आणलं. हेही दिवस निघून जातील. जेव्हा अकबर संकटाच्या प्रसंगामध्ये ते वाक्य वाचायचा त्यावेळेस त्याला बरं वाटायचं, हेही दिवस निघून जातील. आणि जेव्हा सुखाच्या प्रसंगामध्ये ते वाक्य वाचायचा त्यावेळेस त्याला भान यायचं, हेही दिवस निघून जातील. चक्रारी पंक्त गच्छती दिव भाग्य पंक्ती. भाग्याची पंगत आहे, ती फिरत राहते चक्रासारखी, कधी असं कधी तसं कधी कधी. एसटीनं प्रवास करत असताना तुम्हाला जागा मिळत नाही, तुम्ही उभी असता. मिळते तर अडचणीची मिळते, थोडं सुख वाटतं. शेजारचा माणूस निघून जातो, थोडं बरं वाटतं. आणखी कोणीतरी साहेब आलेला असतो, तुम्हाला उठवतात, रिझर्वेशन झालेलं असतं, तेवढंच आणखी वाईट वाटतं. ही सुखदुःखाची मालिका सारखी चालू असते. आणि मग इथं भगवान श्री चक्रधर स्वामी एक एक सूत्र आपल्याला सांगतात. तर ते सूत्र आणि त्या सूत्राचा अभंग मी केलेला आहे. तो अभंग या ठिकाणी म्हणतो. आचाराच्या बळे योग्यता वाढते, वृत्ती स्थिरावते, विचाराने. आचाराच्या बळे योग्यता वाढते, वृत्ती स्थिरावते, विचाराने. वृत्ती स्थिरावते, विचाराने. स्थिरावते विचाराने. सामर्थ्याचे धनी संत माय बाप. संत माय बाप. सामर्थ्याचे धनी संत माय बाप. सामर्थ्याचे धनी संत माय बाप. पाप या जीवाचे, जाळी ते पाप या जीवाचे, जाळी पाप या जीवाचे. भावाच्या प्रभावाचे राशी, भावाच्या प्रभावाचे राशी. भावाच्या प्रभावाच्या राशी. भावाच्या प्रभावाच्या राशी. लयाशी क्षण मात्रे, जातील लयाशी क्षण मात्रे. जातील लयाशी क्षण मात्रे, जातील लयाशी क्षण मात्रे. गमने झाले मानवाचे नाणे, याच वचनाने साकारले. गमने झाले चैनाने, याची वचनाने साकारले. याची वचनाने साकारले. याची वचनाने साकारले.
बेलापूर या गावामध्ये आचार्य श्री नागदेवाचार्य यांनी प्रश्न विचारला श्री चक्रधर प्रभूंना, आचारा विचाराचे फळभेद सांगावे. प्रत्येक झाडाला फळ असतं, प्रत्येक सूत्राला फळ असतं, प्रत्येक वाक्याला एक फळ असतं. सुंदर सुंदर फळ वाक्याला सुद्धा असतात. फळ म्हणजे त्याचा परिणाम, त्यांनी दिलेली दिशा. स्वामींनी एक सूत्र सांगितलं, आचार्य योग्यता विचारे दृढता. आचार विचाराचं फळभेद विचारतोस ना. आचाराने योग्यता निर्माण होते आणि विचाराने दृढता निर्माण होते. दृढता म्हणजे स्थिरता. आचार शब्द असा आहे, चर ही धातू आहे गतिवाचक, गतिमानता. आ उपसर्ग लागलेला आहे. आता विशिष्ट प्रकारची गती असा त्याचा अर्थ झालेला आहे. चर या धातूलाच वि उपसर्ग लागला आणि विचार शब्द तयार झाला. विचाराने दृढता निर्माण होते आणि आचाराने योग्यता निर्माण होती. दोन शब्द लक्षात ठेवा. तुमच्या घरामध्ये या दोन शब्दांची गरज आहे. खूप आहे तुमच्या घरामध्ये, पण हे दोन शब्द तुम्ही घेऊन जा. योग्यता आणि दृढता. घरात तुमच्या टीव्ही आहे म्हणून योग्यता नाही, पैसा आहे म्हणून योग्यता नाही आहे. योग्यता म्हणजे परिपक्वता, किंमत, तुमची प्रतिष्ठा, तुमचा सन्मान, तुमची पत. तुमची पत ही तुमची योग्यता आहे. झोपडपट्टीमध्ये असाल, कुठे असाल, विनोबाजी संडासचा डब्बा डोक्यात घेऊन चालत होते. जागेचा हे नाही आहे, परंतु योग्यता होती. इंदिरा गांधी तिथे यायच्या, जयप्रकाश नारायण यायचे, पंडितजी यायचे आणि त्यांच्या किचन मधून भांडे घ्यायचे, जेवण करायचे, फरशीवर बसायचे, साध्या अंथरूण नव्हतं, काही नव्हतं, आणि स्वतः ते भांडे धुवून टाकायचे. याला योग्यता असं म्हणतात. फकीरामधली असलेली ताकद. तुमच्याही गावात अशी माणसं असतील, साधी भोळी असतील, पण एक त्यांचं वजन असतं. पात्रता वेगळी आणि योग्यता वेगळी. पात्रता शिक्षणाच्या क्रमाने मिळते. किलोमीटर असतात त्याला, शिक्षणाच्या क्रमाने मिळते. पण पात्रतेमध्ये योग्यता नसते. असती तर दिल्लीला जो हल्ला झाला अतिरेक्यांनी केला, त्यात 6 अतिरेकी हे इंजिनियर डॉक्टर होते. 6 अतिरेकी. पात्रता होती पण योग्यता नव्हती. योग्यतेमध्ये औदार्य असतं, योग्यतेमध्ये समतेचा भाव असतो. योग्यता म्हणजे परिपक्व झालेलं फळ असतं. योग्यता म्हणजे पूर्णता. पात्रता म्हणजे पूर्णता नाहीये. तिचं नातं शिक्षणाशी आहे. योग्यतेचं नातं वागण्याशी आहे. ती कुठून जन्माला येते? आचारातून. आचाराच्या बळी योग्यता वाढते. आचारामुळे तुमची योग्यता वाढते. आचार तुमच्या जीवनात येणे लोक विश्वास ठेवतात. आचार चांगला आहे त्या माणसाचा, सुपारी सुद्धा खात नाही, इतका चांगला माणूस आहे. पूर्ण आहे का ते? नाही, अपूर्ण आहे. पण त्याला काही माहिती आहे का? नाही, साधा भोळा आहे. आपण नाकारलं त्याला. दुकानात जातो आणि नाणं देतो ना आपण. दुकानदार नाणं बघतो, छाप आणि काटा, तरच स्वीकारतो. एक बाजू घासलेली असली की तो स्वीकारत नाही. नाही, विचार चांगला आहे त्याचा, पण फारच लबाड आहे. हुशार आहे पण खूप लबाड आहे. तुम्ही त्यालाही नाकारता, त्यालाही स्वीकारत नाही. सगळ्यांनी तुम्हाला स्वीकारावं असं तुम्हाला वाटत असेल, त्या 2 गोष्टीची गरज आहे. आचार आणि विचार. आज आपण किती विखुरलेले आहोत. आपल्या लक्षामध्ये येतं की आपल्यामध्ये काय आहे? काहीच नाही आपल्यामध्ये. आचारवंताचे डोळे बोलत असतात, आचारवंताचे हात पाय बोलत असतात. त्याचं उठणं बसणं प्रवचन असतं. गजानन महाराज कुठं जास्त बोललो, गण गण गणात बोलते. काही नाही कळलं लोकांना, पण वेदमंत्राची ताकद त्याच्यात आली. साईबाबा सबका मालिक एक आहे, एवढंच हो. गीतेचा एक श्लोका इतकंही बोलले नाही, परंतु त्यांचे नियम वगैरे बघून, हे सगळं बघून जे लोकांमध्ये प्रचलित आहे,
आज तिथली गर्दी आम्ही बघितलं. काल मुंबईहून जाणारी ती पदयात्रा होती, ती सगळी बघितली. पावलं आपणहून तिकडे जातात. लोक म्हणतात बाबा आमच्या घरी काय येत नाही, काय येत नाही. कशासाठी हो रे बाबा? धावपळीमध्ये नाही जमत. माणसं तिकडे जातात, त्याला पाहतात. हा आचाराचा प्रभाव आहे. अण्णा हजारेंच्या घरामध्ये एक ताट, एक तांब्या, एक वाटी, अंथरूण पांघरून एवढंच आहे. 10 बाय 10ची खोली आहे. पण ही खोली जेव्हा दिल्लीला झटका देते ना, त्यावेळेस लक्षात येते की आचाराची ताकद. काही माणूस बळ आहे का त्यांच्याकडे? काहीच नाहीये. पगार किती आहे त्यांना? पेन्शन आहे त्यांना. श्रीमंती वेगळी आणि आचाराची योग्यता वेगळी. सगळ्यांनी उठून उभं राहावं अशी एखादी व्यक्ती येते ना, आचाराचं बळ असतं तिच्यामध्ये. डॉक्टर तुम्हाला आचार सांगतो, तुमचं वजन कमी करायला लावतो, शुगर कमी करायला लावतो, बीपी स्थिर करतो, आणि मग तुम्ही योग्य होता. जगायला तुम्ही योग्य होत असता. गरज पडली तर स्वतःचं शरीरही कमी करावं लागतं. आचारामध्ये पायी चालत जा, 5 किलोमीटर दररोज पायी चालत जा. पायी चालण्यानं तुमचं वजन कमी होतं. पायी चालणं हा आचार आहे तुमचा, आणि सातत्य ठेवणं हा विचार आहे तुमचा. कंटाळाला आता नाही जायचं असं नाहीये. ते काम कोण करतं? विचार. विचारे दृढता. सूत्र लक्षात आलं तर मला सांगा. आचारे योग्यता, विचारे दृढता. गोड सूत्र आहे, तुमच्यासाठी गरजेचं आहे. 2 गोष्टी तुमच्या घरात असाव्या लागतात. आपल्या मुलासमोर आई आदर्श असावी लागते, मुलासमोर बाप आदर्श असावा लागतो. मला बिडी पेटवून आण म्हणणारा बाप जर असला, मुलगा जातो बिडी पेटवतो, तोंडाला लावतो, 1-2 झुरका मारतो. आचार नाही, तिथे योग्यता नाहीये. तो पुढं काय पिईल आणि काय नाही काही सांगता येत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे कलियुगातले कृष्ण आहेत. कलियुगातल्या भाषेमध्ये बोलतात, या भाषेमध्ये समजावून सांगतात आणि माणसाला घडवतात. मानव तत्वज्ञानाची प्रक्रिया अशी आहे की माणसाला घडवतात. ते माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास करतात. पाहणं शिकवतात, बोलणं शिकवतात, ऐकणं शिकवतात, चव शिकवतात, स्पर्श शिकवतात. स्पर्श मोठा बोलका असतो बरं, खूप बोलका असतो स्पर्श सुद्धा. आणि म्हणून चक्रधर स्वामी हे कृष्ण आहेत. तो द्वारका उभारणारा हा कृष्ण आहे. हा गुजरात सोडणारा कृष्ण आहे. त्याचंही बरोबर आहे, याचंही बरोबर आहे. काल एक वाक्य मी वापरलं की त्याच्याकडे सुदर्शनाने, याच्याकडे फक्त दर्शन आहे. सुदर्शनाने माणसं कापलंय, याच्या दर्शनाने कोणाला कापलेलं नाहीये. नाही कापलं. तुटणाऱ्या प्राण्याला त्यांनी जिवंत केलं, त्याला जीवदान दिलं. महाराष्ट्राला एक मोठी देणगी दिलेली आहे, मोठी, आणि मराठी भाषेतून देणगी दिली. तुझे सर्व रंगी रूप उदारा, तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळे सांग कुणाला, खेळ तुझा प्रभू रे, खेळ तुझा न्यारा. तुझे सर्व रंगे रूप उदारा, तुझे सर्व रंगे रूप उदारा, कळले सांग कोणाला, खेळ तुझा प्रभू रे, खेळ तुझा प्रभू रे, खेळ तुझा. दोन दिवसाची सगळी
कोणी नवरे अंती सोबती कोणी नवरे अंती पहिल्या तीराची हाक ऐकता पहिल्या तीराची हाक ऐकता फुलतो भाव विश्वारा खेळ तुझा तारा प्रभू रे खेळ तुझा तुझी सर्व रंगे रूप उदारा तुझी सर्व रंगे रूप उदारा कळे सांग कुणाला खेळ तुझा प्रभू खेळ तुझा प्रभू रे खेळ तुझा स्वार्थासाठी दुनिया खेळ तुझा न्यारा. तो खेळ ज्याला कळला ना, ज्याला नाही कळला तो स्वतःला वाढवत असतो, ज्याला कळला तो स्वतःला पुसत असतो. एखादा महंत म्हणतो की महंत लिहू नका मला वारकरी संप्रदायाचे काही कार्यक्रम येतात, सांगा काय लिहायचं, काय मार्तंड, काय चक्रवर्ती, काय अमुक तमुक. म्हटलं काही नाही, बा भाऊ शास्त्री. वजा केलं मी ते, आपक्क झाला. राजूभाऊ भोजने यांनी मला एक पोथी दिली, ती पोथी दिली, अत्यंत प्रिय पोथी. ती पोथी तेच आहे जे सूत्रपाठात आहे, सूत्रपाठच आहे तो. पोथीला स्पर्श वेगळा आहे. खानदेशची त्या इकडे आलेली आहे, ढोऱ्या डोंगरामध्ये निवास केला. जाळ्या जुळ्यामध्ये वाघाच्या जाळीजवळ थांबल्या. सर्प विंचू कुठलाच त्रास नाही, कुठली अपेक्षा नाही. फिरायच्या, कोणाला भेटत नाही, कोणाला नाव सांगितलं नाही. आम्हाला त्यांनी पुसलेलं नाव आम्ही शोधलं, आम्हाला सापडलं ते. राजूभाऊ सांगत होते, नखाच्या चुंबळी झालेल्या होत्या. ऋषीमुनींचं आपण ऐकतो की नखांच्या चुंबळी झालेल्या होत्या. पायानं चालता येत नव्हतं, नख वाढलेले होते. मुलं घाबरायचे म्हणून त्या रात्री, मध्यरात्री घरी जायच्या कुणाच्या. गेल्याबरोबर सांगायच्या, मी इथं आले हे कुणाला सांगायचं नाहीये, हे सुतलं पुसणं आहे. स्वदेश संबंध त्याज्य, स्वतःच देश पुसला. स्वग्राम संबंध त्याज्य, स्वतःच गाव पुसलं. एक एक उपाधी त्या पुसत चालल्या, शरीर पुसत चालल्या. शरीराचं वजन कमी झालं. अखंड फक्त स्मरण, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे